बऱ्याचदा आपण मूग डाळीचा शिरा बघतो, त्यावेळेला मूग डाळीच्या शिऱ्याच्या साईडने खूप सारं तूप दिसतं. अगदी डाळीच्या बरोबरीने तूप वापरून तो शिरा बनवलेला असतो, त्यामुळे खूप सारं तूप त्यामध्ये आपल्याला दिसतं. परंतु इथे मी आज फक्त 2 चमचे तूप वापरून हा मूग डाळीचा शिरा बनवलेला आहे, ते सुद्धा डाळ अजिबात भिजत न घालता. हा शिरा एकदम दाणेदार असा बनतो. तर शिरा बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. शिरा बनवण्यासाठी अशीच डाळ वापरायची आहे. मुगाची डाळ टरफलासकटसुद्धा असते, जी खूप पौष्टिक असते, त्यासाठी आपण तशी डाळ घेतो. परंतु शिरा बनवण्यासाठी अशी पॉलिश केलेली जी डाळ असते ती घ्यायची, त्यामुळे शिऱ्याला रंगसुद्धा अगदी एकसारखा येईल. आता ही डाळ आपण भाजून घेणार आहे. त्यासाठी 1 चमचा तूप इथे मी घेतलेला आहे. 1 चमचाला थोडंसं कमी तूप आहे. तूप हलकं गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची. गॅस हा मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला 7 ते 8 मिनिटे ही डाळ छान अशी भाजून घ्यायची. जसजशी डाळ भाजत जाईल तसतसं अगदी घरभर याचा वास दरवळतो. बऱ्याचदा आपण काय करतो की मूग डाळीचा शिरा बनवायचा झाला की 3 ते 4 तास ही डाळ आपण भिजत घालतो. परंतु डाळ भिजत न घालता सुद्धा आपण मूग डाळीचा शिरा अगदी दाणेदार असा तयार करू शकतो. जसजशी ही डाळ भाजत जाईल तसतसं तूप हे साईडला सुटायला चालू होतं. डाळीचा रंगसुद्धा हलका चेंज व्हायला लागतो. मंद गॅसवरतीच ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. अजिबात गॅस कुठेही फास्ट करायचा नाही. अगदी आयत्या वेळेला जरी हा मूग डाळीचा शिरा खावासा वाटला तरीसुद्धा आपण बनवू शकतो, अगदी डाळ भिजत न घालता. तर अगदी 7 ते 8 मिनटं डाळ भाजून झाल्यानंतर त्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि तूप साईडला दिसत आहे. डाळीचा रंग अगदी हलका चेंज झालेला आहे. इथपर्यंतच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. जास्त डार्क होईपर्यंत नाही भाजायची. आता ही डाळ एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी आपण ठेवूया. कढईमधून डाळ साईडला काढली तरीसुद्धा त्याचा तोहडा रंग पुन्हा चेंज होतो, कारण डाळ अगदी गरम असते आणि तूपही त्यासोबत असतं, त्यामुळे डाळीचा रंग हलका चेंज होतो. डाळ पूर्णपणे थंड झाली की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ मी काढून घेतलेली आहे आणि ही डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. अगदीच बारीक करायची नाही, एकदम रवाळ टेक्स्चर आलं पाहिजे. अगदी बारीक रवा असतो त्या पद्धतीने ही डाळ बारीक करून घ्यायची आहे. पूर्ण पिठासारखी ही डाळ बारीक करायची नाही, त्यामुळे आपला शिरा अगदी दाणेदार बनेल. रवाळ टेक्स्चरमध्ये ही डाळ मी बारीक करून घेतलेली आहे. हा मूग डाळीचा जो रवा आहे तो आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहे. ते भांडं तळाला थोडंसं पसरट असायला पाहिजे. असं पसरट तळ असणारा डिश घ्यायचा, म्हणजे यामध्ये आपण व्यवस्थित हा रवा मिक्स करू शकतो. यामध्ये मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे. त्यातलं अगोदर अर्धच दूध यामध्ये घालून हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. नंतर उरलेलं सगळंच दूध यामध्ये घालायचं आणि एकसारखं हे मिश्रण तयार करून घ्यायचं. आता हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल तरीसुद्धा 15 ते 20 मिनिटांनंतर हे मिश्रण अगदी घट्ट होतं. त्यासाठी याला 15 ते 20 मिनिटं आपण भिजत ठेवणार आहे. दुधात रवा भिजत घातल्यामुळे रवा व्यवस्थित फुलतो आणि शिरासुद्धा अगदी मऊ लुसलुशीत होतो. आता बघू शकता दूध संपूर्णपणे यामध्ये शोषलं गेलं आहे. रवासुद्धा छानपैकी भिजलेला आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी एकसारखं त्याला टेक्स्चर यावं यासाठी. त्यानंतर यामध्ये अगदी 2 चमचे मी मिल्क पावडर ॲड करणार आहे. मिल्क पावडरमुळे मूग डाळीच्या शिऱ्याला चव खूप छान येईल. मिल्क पावडरच्या गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत. एकसारखं फिरवून या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं. मूग डाळीचा शिरा बनवण्यासाठी हे आता मूग डाळीचा जो रवा बनवला आहे तो परफेक्ट असा भिजलेला आहे. फक्त 2 चमचे तूप वापरून हा शिरा आपण बनवणार आहे. जो डाळ भाजण्यासाठी ऑलरेडी आपण 1 चमचा तूप वापरलेला आहे आणि आता शिरा बनवण्यासाठी इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मूग डाळीचा रवा जो आपण भिजवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा. हे मिश्रण तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे मिश्रण भाजत असताना आपल्याला अगदी एकसारखं याला हलवत राहावं लागतं. त्यामुळे थोडासा पसरट पॅन घ्यायचा. ज्या पॅनमध्ये मी डाळ भाजली होती तोच पॅन घेतलेला आहे. थोडासा पसरट पॅन असला की अगदी व्यवस्थित आपण याला हलवू शकतो. लगेचच बघा त्याचं टेक्स्चर चेंज होतं आणि एकदम घट्टसर असं हे व्हायला लागतं. सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थित हा रवा शिजावा यासाठी आपण चमच्याने याला अगदी सुटसुटीत करून घेणार आहे. तर इथे मी अशा पद्धतीचा 1 चमचा घेतला आहे, ज्याच्या पाठीमागून असं त्याला दाबून दाबून आपण सुट्टं सुट्टं करून घेणार आहे.
असं केल्याने काय होईल तर सगळा रवा जो आहे तो अगदी सुट्टा सुट्टा होईल आणि एकसारखा यामध्ये भाजला जाईल। दुसऱ्या बाजूला इथे मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ घेतलेला आहे। अगदी 2 चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हा गूळ विरघळवून घ्यायचा आहे। तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर ती तुम्ही अशीच त्यामध्ये वापरू शकता, परंतु इथे मी केमिकल विरहित गूळ वापरलेला आहे, ज्यामध्ये थोडीसं का होईना पण कचरा असतो, त्यामुळे 2 चमचे पाणी घालून हा गूळ मी इथे विरघळवून घेतलेला आहे। गुळाचा आपल्याला पाक तयार करायचा नाही, फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे। मूग डाळीच्या रव्याला आपण एकसारखं हलवत राहायचं आहे, त्यामुळे काय होईल की रवा अगदी सुटसुटीत होईल आणि सगळ्या बाजूनी अगदी एकसारख्या रंगावरती भाजला जाईल। यामध्ये आपण कोणताही फूड कलर वापरणार नाही। मूग डाळीचा जो ओरिजिनल कलर आहे तो जसाच्या तसा राहील, त्यासाठी एकसारखं या रव्याला आपण हलवत राहायचं, म्हणजे तोचा कलर जास्त चेंज होणार नाही। हा रवा भाजत असताना आपल्याला गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे आणि 3 ते 4 मिनिटं हा रवा आपण भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण घालणार आहे पाव चमचा इलायची पावडर, मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर यामध्ये घालणार आहे तुकडे केलेले ड्रायफ्रूट्स। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। यावरतीच मी ड्रायफ्रूटसुद्धा थोडेसे परतून घेणार आहे। तुम्ही अगोदरच तुपात परतून घेतले तरीसुद्धा चालतील। त्यानंतर यामध्ये मी थोडेसेच मनुके घेतलेले आहेत। आता या रव्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी तयार केलेलं होतं ते मिक्स करून घेऊया। तुम्हाला हा शिरा बनवण्यासाठी गुळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता, परंतु मूग डाळीचा हा शिरा जो आहे तो अत्यंत पौष्टिक होतो, त्यामुळे इथे आपण गुळाचाच वापर करायचा। व्यवस्थित गूळ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि अजून 1 ते 2 मिनिटं याला आपण असंच परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मूग डाळीच्या रव्यामध्ये गूळ व्यवस्थित असा मुरला जाईल। यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स झालाय असं वाटलं की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1-2च मिनिटं याची एक वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतरच आपला शिरा परफेक्ट असा तयार झालेला आहे। अजिबात जास्त तुपाचा वापर न करता सुद्धा इतका परफेक्ट असा मूग डाळीचा शिरा तयार होतो। अगदी आपल्याला 3 ते 4 तास डाळ भिजत घालायची गरज नाही किंवा अगदी जास्त तूप वापरून किंवा यामध्ये साखर वापरून हा शिरा करायची गरज नाही। एकदम दाणेदार असा मऊ लुसलुशीत मूग डाळीचा शिरा तयार झालेला आहे। बऱ्याचदा काय होतं की आपण मूग डाळीचा शिरा बनवतो, परंतु खाल्ल्यानंतर तो थोडासा कचकच लागतो किंवा तो कच्चा आहे असं वाटतं, किंवा मग शिऱ्यामध्ये तूप अगदी जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे एकदम तुपकट असा तो शिरा होतो। परंतु या पद्धतीने तुम्ही जर मूग डाळीचा शिरा बनवला तर अजिबात बिघडणार नाही, जास्त तुपकट तर अजिबातच होणार नाही, कारण आपण इथे फक्त 2 चमचे तुपाचा वापर केलेला आहे। 2 चमचे तुपामध्ये सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत असा हा रवाळ टेक्स्चर असणारा मूग डाळीचा शिरा तयार होतो। मूग डाळीचा शिरा बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। साईडचं बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल।